साहब, आज राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार साहब युवक कांग्रेस की तरफ से नांदेड़ शहर में आदरणीय कमल किशोर कदम साहेबांच्या नेतृत्वामध्ये एक आंदोलन ठेवण्यात आलेला होता। आमची शहराची मागणी होते, ह्या शहरामध्ये ट्रॅफिक जे व्हायले, ट्रॅफिकचे अतिक्रमण काढा म्हणून आम्ही अनेकदा निवेदन दिलेले आहे, ते आमचे पूर्ण झाले नाही म्हणून आम्ही आंदोलनाचा इशारा दिलता। आणि दुसरी गोष्ट, गुंटेवारीची मुदत वाढ करून द्या म्हणलो होतो। आणि रोड नंबर 24ला अर्धा काम कमिशनर साहेबाला आम्ही म्हणले होते की तुम्हाला बांगड्या आम्ही आहेर देऊ, नाही काम चालू झाला तर काम सुरू केले आणि ते काम 2 वर्षाआधी त्याचा टेंडर झालेला आहे। बाबा 2 वर्ष आधी टेंडर होऊन तुम्ही का काम करत नाही। आणि दुसरी गोष्ट, हे लाईट आहे, कुठं गल्लीमध्ये लाईटा नाही, अंधार आहे। आमचे कार्यकर्ता सांगतात मला, साहेब इथं आमचा हे प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम आहे। तर अफचलनगरला आमचा एक कार्यकर्ता आहे, त्यांना मला कमीत कमी 15 दिवसापासून म्हणू लागला, मात्र जे लाईटचं डिपार्टमेंट जे हातात आहे त्यांना फोन उचलायला तयार नाही, ते लय मोठा माणूस आहे ते। आणि दुसरी गोष्ट, जिथं रोडाचे अर्धे कामं सोडले, ड्रेनेज लाईन जिथं बरोबर नाही, बारीक पाईपा टाकून दिले, प्रोसेसच्या हिशोबाने ते काम झालेलं नाही, ते आम्ही निवेदन दिले, ते बी आमचं जे डिमांड होती ते पूर्ण झालेली नव्हती। आम्ही वारंवार निवेदन दिले, यांना काय करायचं, एक पत्र द्यायचं आम्हाला, इतक्या दिवसात तुमचं काम करू। मग आम्ही ते वाट बघायची, आमचे कार्यकर्ता वाट बघायची। नंतर त्यांना काय केले, काय झालं साहेब, ते डेट संपली नाही, ते पाऊस यायला, हे यायला, त्या यायला, असा व्हायला तसा व्हायला म्हणून आम्हाला उगा चाल ढक्कल काम चालू होतं साहेब। आम्ही साहेब कमल किशोर कदम साहेबापाशी सगळे नांदेडचे 400-500 लोक गेलते माझ्यासोबत आणि साहेबाला विनंती केली, साहेब असंच आहे। आम्ही सगळे निवेदन साहेबाला दाखिले, साहेबांना म्हणले तुम्ही त्याला निवेदन द्या, जर काम नाही केले। माझी आणि गिरीश कदम साहेबाची बहस झाली, गिरीश कदम साहेब म्हणले जे करायचं करून घ्या, आम्ही बिलकुल काम करणार नाही, आमच्यापाशी बजेट नाही, हे नाही ते नाही। मी गिरीश कदम साहेबाला म्हणलो, साहेब आंदोलन करायचं करा म्हणले, त्यासाठी आज आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत। गिरीश कदम साहेबाची आमची काय दुश्मनी नाही, मात्र आमचा म्हणणं इतकं आहे की बाबा जे नागरिकाची समस्या आहे सगळ्या शहरामध्ये, मी दिलतो शादीखाने ज्याला पार्किंग नाही, लोक रोडावर गाड्या लावालेत, मोठे ट्रका रोडावर आणालेत, 30-30 टनाची गाड्या शहरामध्ये आम्ही सगळे निवेदन दिलेले आहे। मात्र हे लोक आमची कोणती मागणी मान्य करायला तयार नव्हते आणि आमच्या पक्षाला खास म्हणून आमच्या पक्षाला इथं टार्गेट करायलेत, आमच्या पक्षाचे कामं होईना गेले म्हणून यासाठी आम्ही रोडवर आले। 15 दिवसात आमचे नेते आदरणीय कमल किशोर कदम साहेबाला आता गिरीश कदम साहेबांना आता आश्वासन दिले, 15 दिवसात हे सगळे आम्ही मान्य करू, सगळे अतिक्रमण काढू आणि जे प्रश्न दिलेले आहे रोज जमीनदारांना ते सगळं करू। जर नाही झाले तर रोडवर अजून आंदोलन करायची आमच्या नेत्यांना तिथं आश्वासन दिले। 15 दिवसात आमचे मान्य मागणी नाही केले तर आम्ही 100% आंदोलन करणार आहे।